नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आपणासाठी एक फार मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला स्पष्टीकरण करूया। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। सर्वांनी या बातमीकडे, ब्रेकिंग न्यूज कडे लक्ष द्या आणि या बातमीकडे लक्ष दिल्यानंतर या बातमीचे मुख्य आपण जे स्पष्टीकरण करणार आहे ते स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर, दिवाळी गोड होणार। या संदर्भामधली ही बातमी असून बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना सरकारने दिली मोठी खुशखबर, दिवाळी होणार गोड। जाणून घ्या सविस्तर माहिती, सविस्तर ब्रेकिंग न्यूज। त्या संदर्भामध्ये नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट, सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी ब्रेकिंग न्यूज। कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज। कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये होणार भरघोस वाढ। चला तर पाहू ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी आपण चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण, सरकारने तब्बल कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एक मोठी खुशखबर दिली आहे। कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये आता वाढ केली जाण्याची शक्यता दिसून येत आहे। मात्र महागाई भत्ता सप्टेंबर महिन्यात मिळणार नाही, तर पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणि महागाई सवलत मिळणार। 4% वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळ महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देऊ शकते। याआधी सप्टेंबर मध्ये केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डीए आणि डीआर ची वाढीची भेट देऊ शकते असे म्हटले जात होते। सध्या डीए आणि डीआर चा दर हा 50% आहे। आता यामध्ये 4% वाढ झाल्यास हा दर 54% वर पोहोचणार आहे। यावेळी दिवाळी 1 नोव्हेंबरला येणार आहे, तर दसरा 13 ऑक्टोबरला आहे। त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डीए ची वाढ होण्याची घोषणा केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। केंद्र सरकार 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1 जानेवारी पासून देय असलेल्या महागाई भत्त्यात 4% वाढ केली जाऊ शकते। महागाई भत्त्याचा दर 54% होणार आहे। 1 जुलै पासून सरकारी कर्मचाऱ्यांना डीए 4% वाढ मिळणार आहे। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 महिन्याची थकबाकी म्हणजे एरियर्स मिळणार आहे। जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा 35,000 असेल तर त्याला दरमहा 1400 रुपये आता अधिक मिळणार आहे। 4% डीए वाढला तर ही रक्कम त्याला 18,900 एवढी होईल आणि अत्यंत महत्त्वाचा फायदा होणार आहे। आणि सरकार सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी शासन निर्णय निर्गमित करून दिवाळी सर्वांची गोड करणार आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। दिवाळीपूर्वी आपला डीए वाढ होण्याचा शासन निर्णय 100% निर्गमित होणार म्हणजे होणारच। तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। धन्यवाद। जय महाराष्ट्र। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।